आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझे पाहुणे आहेत मध्य प्रदेशातील सगळ्यात अनुभवी नेत्यांमधील एक असे लीडर ज्यांनी एक सामान्य कार्यकर्त्यापासून आपलं करिअर सुरू केलं आणि मध्य प्रदेशाच्या राजकारणाच्या शिखरापर्यंत पोहोचले। आजकाल त्यांचे रील्स खूप पॉप्युलर आहेत, यांची विधानं खूप चर्चेमध्ये असतात। प्लीज वेलकम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव। आणि आपकी अदालत मध्ये आज आपले जज खास आहेत। मध्य प्रदेशाशी यांचं सुद्धा नातं होतं। माखनलाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर राहिले होते, आजकाल इंडिया हॅबिटेट सेंटरचे डायरेक्टर आहेत। प्लीज वेलकम के.जी. सुरेश। अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला। पहिला आरोप मोहन यादव यांच्यावर। आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की हे आपल्याच धुंदीत असतात। मोहनजी, आज मी तुमच्या आयुष्यातील बरीचशी रहस्य जनतेला सांगणार आहे। तुमच्या मित्रांनी तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय, जसं म्हणतात ना मध्य प्रदेशमध्ये धागे उघडणार आहे। मग तुमचा काही आक्षेप तर नाही ना? नाही, अजिबात नाही। परंतु मी सुद्धा बघत असतो, जसं तुमच्यासाठी जो रिसर्च होतो तो खरंच विलक्षण असतो। मी तुम्हाला शुभेच्छा देतो। हे बघा, 1982 मध्ये तुमचे मित्र सांगतात की तुमचं मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं होतं। MBBS करायचं होतं, कुटुंबाची इच्छा होती की मुलगा डॉक्टर बनावा, परंतु तुम्ही गेलात BSc करायला, निवडणूक लढायला। कसं आहे, मी येता जॉईंट सेक्रेटरीसाठी निवडणूक लढली फर्स्ट इयर BSc मध्ये, आणि ही गोष्ट खरी आहे। आमच्या इथे त्यावेळी PMT होती, तर PMTची एक्झाम क्लिअर केली, तर माझं मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं। आता आम्ही 10 वर्षापासून कधी सायन्स कॉलेज जिंकलो नव्हतं आणि युनिव्हर्सिटी आणखी अनेक निवडणूक लढणार होते। तर माझे सगळे मित्र म्हणाले, कुठे MBBS करायला जातोस, BSc कर, आपल्याला निवडणूक लढायची आहे। तर मी म्हणालो, ठीक आहे, पार्टीमुळे निवडणूक लढूया। तर BSc करायला आलो, MBBS सोडून दिलं। सेकंड इयरमध्ये प्रेसिडेंट बनलो। पुढे जेवढं देवाने लिहिलं होतं BScचं, म्हणजे बाकी शिक्षण घेतलं, परंतु मी त्याच्या मागे माझी भावना इतकीच होती की मी माझ्या आयुष्याच्या वाटेवर शिक्षणाचं आपलं एक महत्त्व घेऊन, म्हणजे मला जे आवडतं त्या दिशेने सुद्धा गेलो तर जास्त चांगलं होईल। स्वतःच्या धुंदीत चालायचंय, जे पाहिजे ते करायचंय। जे पाहिजे तेच नाही करायचं, परंतु जे करायचं ते चांगल्या प्रकारे करायचंय। आता बघा, 86 मध्ये मला समजलं की तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनवण्याची ऑफर आली होती। ही गोष्ट खरी आहे की MPPSच्या माध्यमातून मला सांगितलं गेलं की तुम्ही BSc LLB सुद्धा केलं तर तुम्ही कलेक्टर व्हा। तर मी म्हणालो की डेप्युटी कलेक्टर तर बनेल, परंतु मी माझ्या सर्व्हिसमध्ये माझं आयुष्य वैयक्तिक असू शकतो। परंतु खूप सारे लोक आहेत, जसे मी तुम्हाला वाईट नका वाटून घेऊ, आपल्या इतिहासातील उदाहरण सुद्धा खूप सारे आहेत। अजून सुद्धा मी जसं CM शिक्षा मंत्री कित्येक तरुणांना बोलावून विचारतो की पुढे काय करायचंय, तर कुणाला कलेक्टर बनायचंय, कुणाला डॉक्टर बनायचंय, कुणाला इंजिनियर बनायचंय, नेता कुणालाही बनायचं नाहीये। तर नेता का बनायचं नाहीये, नेता सुद्धा चांगले असू शकतात। त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो। काय हे सुद्धा खरं आहे का की तुम्हाला ऍक्टर बनायची सुद्धा संधी मिळाली होती? तुम्ही नाटकांमध्ये खूप ऍक्टिंग करायचा। ही गोष्ट खरी आहे की मला शालेय आयुष्यामध्ये वाटलं, आता जेव्हा मी टुरिझमचा चेअरमन बनलो, नंतर शिक्षण मंत्री बनलो, तोपर्यंत सुद्धा अशा ऐतिहासिक विषयांवर आम्ही लोक नाटक बसवायचो, ज्यामध्ये माझ्यासाठी आजच्या काळामध्ये ते सगळे अभिनय करून आपल्या ऐतिहासिक गौरवशाली पानांना पुढे आणतात। सम्राट विक्रमादित्य एक महानाट्य बनवलं आम्ही, जसं जाणता राजा आहे, आता दिल्लीमध्ये सुद्धा केलं होतं काही दिवसांपूर्वी। तर विक्रमादित्याच्या चरित्रातील खूप साऱ्या गोष्टी, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यामध्ये जेव्हा 100-200 कलाकारांबरोबर काम करण्यासाठी मोठा मंच उभा करतात, तर माझ्या मनात येतं की जो छोट्यातला छोटा कार्यकर्ता काम करतोय,
तर मोठ्यातल्या मोठ्या माणसाला सुद्धा त्यांच्याबरोबर बनलंच पाहिजे. ज्यामध्ये अभिनयाने तर आपल्या आतील प्रतिभा सुद्धा येते, सगळ्यांचा विश्वास येतो, तर टीम स्पिरिट सुद्धा येते आणि अभिनय ईश्वराची कृपा आहे. काय हरकत नाही करायला. चांगल्या प्रकारे करू शकतो. तर त्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात जायचं होतं. हे बघा, मध्य प्रदेशाचे मोठमोठे कलाकार झाले आहेत. किशोर कुमार, लता मंगेशकर, सलमान हं. खान इंदोरचे आहेत. हो. मग तुम्हाला नाही वाटलं की तुम्ही सुद्धा मुंबईला येऊन हिरो बनावं? मी म्हणालो, की मी उज्जैनमध्ये राहून आपल्या कलेचा जो काही खास असा प्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो, की जसे आमच्या उज्जैनमध्ये रंगमंचाच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी काम करायला पाहिजे. प्रदेशाच्या पुनर्प्रतिष्ठापने तर आमची प्राचीन कला होती आणि त्या कलेसाठी मी थोडं आपल्या नाटकांमध्ये थोडी आवड ठेवली. आणि तुमच्या वडिलांना तुम्हाला पैलवान बनवायचं होतं? हे बघा, ही गोष्ट खरी आहे, की यादव बंधू आहेत. तर खाण्यापिण्याचे भरपूर ईश्वराची कृपा आहे. दूध, दही, तूप भरपूर आहे. तर आधीपासून वडिलांचा आग्रह 2 गोष्टींमध्ये होता, की एकतर शरीर मजबूत असायला हवं, ज्यामुळे नंतरच्या काळात आपण आपल्या शरीराच्या आजारांपासून वगैरे दूर राहून शरीराची सुदृढता सुद्धा असली पाहिजे आणि आत्मनिर्भर सुद्धा असलं पाहिजे. या दिशेने माझ्या वडिलांचा आग्रह सुरुवातीपासून होता. मध्य प्रदेशामध्ये, इंदोरमध्ये, उज्जैनमध्ये जेव्हा लोक तुमची तलवारबाजी बघायचे, तुमची लाठी चालवण्याची पद्धत बघायचे, तेव्हा आश्चर्यचकित व्हायचे. आश्चर्यचकितच तर मी सांगू शकत नाही, परंतु हे मी करू शकतो. मला माहिती आहे खूप चांगल्या प्रकारे, कारण आमचं धार्मिक शहर आहे. तर तलवारबाजीमध्ये मला मजा येते. तर दोन्ही हाताने तलवार चालवू शकतो किंवा जे काही करायचं तर त्यावेळी हे आपलं शरीर मोकळं करण्याच्या पद्धतीसुद्धा आहेत. आपल्या ईश्वराच्या कृपेने या बॉडीमध्ये सगळं काही आहे, जे ईश्वराने दिलं आहे. आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. तर सेल्फ डिफेन्सच्या दृष्टीने सुद्धा, आत्मविश्वासाच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या इथे तर 64 कला 14 विद्या कृष्णदेवांनी तर नाही, आपल्या कला तर खूप आहे. तुमचे मित्र सांगायचे की क्षिप्रा नदी पोहून पार करायचं तुम्ही. हो, तर देवाच्या कृपेने स्विमिंगचा आनंद तर तेव्हाच येईल, जेव्हा पूर येत आहे. नदीमध्ये उड्या मारा, इकडून तिकडे जा, तर कॉन्फिडन्ससुद्धा येतो आणि एखादी घटना घडली तर बुडणाऱ्यांमध्ये सुद्धा वाचवू शकतो. तर ही चांगली गोष्ट आहे ना. हे तर करायलाच हवं आपल्यासाठी सगळं काही. तुमच्या बालपणीच्या एका मित्राने सांगितलं की जेव्हा सिनेमा बघायला जात होता, तुम्हाला अजिबात आवडायचं नाही की लाईनमध्ये उभं राहून तिकीट घ्यायचं. दबंग होते, सरळ मॅनेजरकडे जाऊन गळा पकडून तिकीट घ्यायचात तुम्ही. हे तर चुकीचं आहे. हे उलट आहे. मी कायम कॉलेजच्या जीवनामध्ये स्टुडंट लीडरशिपवरून प्रेसिडेंट झालो, युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट झालो. तर सामान्यपणे आमच्या वेळी आम्ही थोडं सिनेमा अव्हॉइड करायचो. कारण त्या कॉलेज काळामध्ये भांडण खूप व्हायचे आणि भांडणामध्ये टॉकीजमध्ये सिनेमा बघत बसणं हे सुद्धा एक आव्हान असायचं. कारण त्यावेळी कित्येकदा आमच्या खूप साऱ्या लोकांबरोबर घटना घडल्या आहेत. परंतु ही गोष्ट तर खरी आहे, की चांगला सिनेमा आला तर बघायला पाहिजेच. तर माझे सगळे मॅनेजर मित्र होते. गळा पकडून नाही तर प्रेमाने बसवून दाखवायचे. तुम्हाला नोकरी करायची नव्हती. हं. हा स्वाभिमान होता आणि त्यासाठीच तुमच्या वडिलांनी दुकान उघडलं. मी तुमच्याशी सहमत आहे. माझ्याजवळ संपूर्ण देशामध्ये आपले कल्चर आहे. आज आम्ही सुद्धा कल्पना करा, की त्यामध्ये प्रदेशांमध्ये नोकरी जर बघितली, तर 9 करोडच्या राज्यांमध्ये 10 लाख नोकरी आहेत. आपल्या देशाच्या आज सुद्धा सगळ्या प्रकारचे फोर्सच्या सर्व्हिसेस बघितल्या तर 40,145 करोडचा देश आहे. तर आपण आत्मनिर्भर असलंच पाहिजे. आपली शेती करा, पशुपालन करा, व्यापार करा, व्यवसाय करा. अनेक लोकांना काम द्या. माझ्या वडिलांनी सुद्धा आता मी जशी 11th पास केली, त्याच्यानंतर लगेच त्यांनी मला एक रेस्टॉरंट उघडून दिलं. माझे 3 भाऊ होते. एक-एक करून त्यांना वाटायचं, की आता तुम्ही शिका वगैरे, परंतु आपलं दुकान चालवून स्वतःची व्यवस्था, आत्मनिर्भर व्हा. मी त्या आनंदाने सकाळपासून मी आपलं मग हे वडे बनवणं कोणाकडून शिकलात तुम्ही? ते तुम्ही दुकान उघडाल तर तुम्ही सुद्धा शिकाल तुम्ही. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट चालवता, तेव्हा तुम्हाला माहीत आहे, की सकाळपासून जर दुकान चालवायचं असेल आणि जर कधीतरी तो बनवणारा आला नाही, तर आम्हाला आलं तर दुकान चालेल नाही, तर दुकान बंद पडेल. तर त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये एक दक्षता येते.
परंतु त्यावेळीप्रमाणे मी फर्स्ट इयरमध्ये दुकान चालवलं. जेव्हा मला वाटलं, की मी निवडणूकसुद्धा लढवू शकतो. मला अडचण येते, तर बाबा म्हणाले, की "तुझ्यासाठी मी म्हणालो, की मी दुकान संध्याकाळपर्यंत चालवेल. तर मी कॉलेजला कधी जाईन, निवडणूक कधी लढवीन, तुम्हाला कधी वेळ आहे?" तर ते म्हणाले, "बाळा शिकावं तर लागेल, परंतु हे सुद्धा पक्क आहे, की दुकानसुद्धा चालवायचं आहे. तुझ्या दुकानाचं स्वरूप बदल." तर ते म्हणाले, की "तू खाण्याचं हॉटेल उघड. खाण्याच्या हॉटेलचा फायदा आहे, की 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत चालेल. परंतु तू दुकान नक्कीच चालव." मग मी BSc केलं. मग मी म्हणालो, की मला आता थोडासा आणखी वेळ लागेल, कारण मी विद्यार्थी परिषदेमध्ये ऑल इंडिया स्तरावर आणि स्टेट लेव्हलवर काम करतोय. तर ते म्हणाले, की "तू आणखी काहीही काम कर, परंतु आपला व्यवसाय सोडू नकोस." मला अभिमान आहे, की वडिलांची ती शिकवण मला आजपर्यंत कामी आली. प्रत्येक स्थानी मी कुठल्याही जागी असेल, भले शिक्षामंत्री बनलो, विधायक बनलो, टुरिझम चेअरमन बनलो, UDA चेअरमन बनलो. मी आपला व्यवसाय, आपल्या कुटुंबाचा त्या स्वच्छतेबरोबरच गैरसरकारी आधारावर कायमच करत राहिलो. मला या गोष्टीचा आनंद आहे. तुमचं हे युथ मधलं करिअर बघतो ना, तर तुम्ही सगळं काही करायचात, मग परत फिरून राजकारणावरच यायचात. करायचं म्हणजे करायचं हेच. मग हे खरं आहे का, की तुम्ही तुमच्या बहिणीकडून राजकारणाचे गुण शिकलात? ही गोष्ट खरी आहे, की मी घरामध्ये माझ्या ताईच्या आधी तर खरं सासरच्या नंतर ती घरातून निवडणूक लढली. ती 6 निवडणूक लढली आहे नगर निगमचे. तर मी तिच्यानंतरच लढलो आहे. खरी गोष्ट ही आहे, की सार्वजनिक क्षेत्रातील, परंतु ताईचं वैशिष्ट्य ती कुठल्याही वॉर्डमधून लढली, कुठल्याही सीटवरून लढली. ती प्रत्येक जागी निवडणूक जिंकून यायची. मला तिचा हा गुण खूप आवडायचा. तर मला वाटायचं, की असं असलं पाहिजे, की जिथूनही लढू, निवडणूक जिंकायला पाहिजे. आणि राजकारणाची इतकी आवड होती, की लग्न सुद्धा तुम्ही राजकीय कुटुंबामध्येच केलं? हो. हे खरं आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब होतं आणि आपले प्रचारक माननीय बाबासाहेब नातू माननीय शालिग्रामजी तोमर आमच्या विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यकर्ते कुठल्या प्रकारे चिंता करतात. तर कारण मी दिवसभर घरातून निघून माझा जास्तीत जास्त वेळ बाहेर आणि पार्टीच्या कामांमध्ये घालवायचो. तर आमच्या प्रचारकांची एक इच्छा होती, की एक व्यक्ती अशी आणायला पाहिजे, की जी भावना समजणारी असेल, म्हणजे दोघांनाही माहिती असेल, की घराच्या बाहेर सुद्धा राहावं लागतं, नाहीतर रोज वाद होतात घरात. मला अभिमान आहे, की मला आजपर्यंत वाद नाही घालावा लागला. हा फायदा झाला. नाही, नाही. आता तर घरामध्ये भांडण होण्याचे सगळे मार्ग तुम्ही बंद केले. तुम्ही एकटे राहतात मुख्यमंत्री आवासामध्ये. ना पत्नी ना मुलं कोणीही बरोबर राहत नाही. मी साधारण 8 वर्ष उज्जैन विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. 4 वर्ष मध्य प्रदेश टुरिझम कॉर्पोरेशनचा अध्यक्ष होतो. मग मी 2013 पासून विधायक आणि मग 2020 ते 2024 पर्यंत शिक्षण मंत्री, 23 पर्यंत. तर माझ्या कुटुंबातून मला हा सपोर्ट नक्कीच मिळाला. सुरुवातीपासून सरकारी पदावर तुम्ही राहिला, तर मला सरकारी बंगल्यांमध्ये कुटुंब कधी येत नाही. ती तुम्हाला पूर्ण सूट आहे. आणि तर माननीय मोदीजींचा आदर्श आहे. त्यांचे नातेवाईक कोण राहतात, ते सीएम हाऊसमध्ये सुद्धा नव्हते राहत, आज सुद्धा राहत नाही. तर असंच माननीय पंतप्रधानजींप्रमाणेच अनेक वरिष्ठ लोकांचा आशीर्वाद आहे, की कुठलंही कर्तव्य आपल्याला मिळालं, तर पूर्ण मन लावून करण्यासाठी तुम्हाला वेळ पाहिजे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, की घरातून सपोर्ट मिळतो. मी त्यामुळे अच्छा, त्यांना अजिबात वाईट वाटत नाही, की तुम्ही एकटे मला राहताय वाटतं तिकडे? तुम्ही येऊन विचारू शकतात कधी वाईट वाटलं तर. मी तुमच्या डिग्रीज बघितल्यात. हो. लॉची सुद्धा, BAची सुद्धा, तुम्ही डॉक्टरेट सुद्धा केलंय. आता लोक हे विचारतात, की जर राजकारणामध्येच यायचं होतं, नेतागिरी करायची होती, मुख्यमंत्री बनायचं होतं, तर इतकं शिक्षण घ्यायची गरज काय होती? शिकलेल्या लोकांनी नेतागिरी नाही केली पाहिजे का? नाही, विनम्रतेने म्हटलं पाहिजे, की जे परिषदेच्या वेळेपासून माझ्यावर संस्कार होते, ते शिकत-शिकत आपल्याला ज्या कुठल्याही लाईनमध्ये जायचं आहे. मी नोकरीसाठी शिकत नव्हतो. मी जेव्हा उज्जैन विकास प्राधिकरण अध्यक्ष, तेव्हा मी PG, MA पॉलिटिकल सायन्समधून केलं. नंतर PhD सुद्धा केली. तर हे माझ्यासाठी शिकणं माझ्या मनाप्रमाणे माझ्या आतल्या आत्मविश्वासासाठी सुद्धा आणि स्वतःच्या सुखासाठी सुद्धा तर आहे. तर शिकून व्यक्ती स्वतःला सुद्धा पारखू शकतो अनेक गोष्टींमध्ये आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की मी शिकण्याच्या बाबतीत आज सुद्धा संधी मिळाली मला, तर मला शिकण्यामध्ये जितका आनंद आहे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाही आहेत. आणि लिहिता सुद्धा तुम्ही? हो, लिहितो कारण मी माझं पुस्तक लिहिलंय, ज्यामध्ये उज्जैनचं धार्मिक पर्यटन, आणि एका टुरिझम पुस्तकाचं नाव आहे क्रोध. पुस्तकाचं नाव तर क्रोध नाहीये, परंतु ही गोष्ट खरी आहे, की आत्मबोध नक्कीच आहे. मी पुस्तक थोडेसे हिस्ट्रीचे सुद्धा लिहितो आणि एन्शियंट हिस्ट्रीचे पण. नाही, लोक घाबरत सुद्धा असतील. तुम्ही कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होतात, तर पैलवान सुद्धा तुमच्याकडे बरेच असतील.
मी याच्याबद्दल तर कसं बोलू शकतो, परंतु ही गोष्ट खरी आहे की स्वामी विवेकानंद म्हणाले की सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मेंदूचा वास असतो आणि मी त्या गोष्टीवर विश्वास नाही, ठेवतो. असं कुठलं काम आहे जे तुम्ही नाही करत? हो, धन्यवाद. मला काम करण्यामध्ये तर काहीच हरकत नाहीये. परंतु विनम्रतेने लोकांबरोबर संवाद साधण्यामध्ये मजा येते आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण मजेत घालवण्यात विश्वास ठेवतो. त्यामुळे असंही आयुष्यामध्ये माहीत नाही कुठपर्यंत लोक आपल्याबरोबर असतील. परंतु जोपर्यंत असतील तोपर्यंत मजेत चालण्याची सवय आहे आणि तेच ईश्वराच्या कृपेने एका छोट्याशा व्यक्तीला, ज्याच्या कुटुंबामध्ये कधीच कोणी विधायक नाही, कोणी संसद नाही, कोणी मंत्री नाही, मुख्यमंत्रीचा तर प्रश्नच येत नाही आणि अशा व्यक्तीला खालून उचलून पार्टीच्या मुख्यमंत्रीपर्यंत बनवलं. मला या गोष्टीचा अभिमान आहे. हो, आता जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. सर, माझा प्रश्न हा आहे, आता आपलं नाव डॉक्टर मोहन यादव आहे, तर मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही कुठल्या विषयावर रिसर्च केलंय? मी पॉलिटिकल सायन्समधून भाजप आणि त्याच्या आधीच्या सरकारवर केलं होतं, जे आपल्या मध्य प्रदेशच्या संदर्भातले आहेत. ओके सर, थँक्यू सर. आणि हे सुद्धा सांगतो की मी हा सब्जेक्ट यासाठी घेतला की सामान्यतः नेता जेव्हा PhD करतात तेव्हा त्यांच्यावर आरोप लागतात की हे थिसिस कोणीतरी लिहिलं असेल, काहीतरी केलं असेल. मी म्हणालो असा विषय ठेवू की ज्याला झोपेमध्ये सुद्धा काही विचारलं तर सांगेल भाजपाचे पूर्व सरकार केव्हा केव्हा बनले त्यामुळे हे लिहिलं. भाजपमध्ये जे मीडियावाले आहेत त्यांचा काय रोल होता, यावर सुद्धा तुम्ही थिसिस लिहिलाय? हो, मला या गोष्टीचा आनंद आहे. तुम्ही त्यामुळे लपवता ही गोष्ट? नाही. मी मीडियावाल्यांच्या अभ्यासावर लिहिलं होतं आणि ते भाजपाचे पूर्ववर्ती सरकारच्या प्रतिदृष्टिकोनावर मीडियावाल्यांचा अभ्यास. ते जवळ-जवळ जसं दीनदयाळ उपाध्यायांपासून आपल्या पार्टीचे जितके फाउंडर मेंबर किंवा नंतरचे सुद्धा लीडर होते, ते लिहिणारे वाचणारे आहेत. स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारीजी वाजपेयी यांची कविता क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत में. तर असेच लिहिणारे वाचणारे जे आमच्या दलाचे वैशिष्ट्य आहेत. तर मी नाही, त्या यामुळे हा गोष्टीसाठी प्रश्न येतो की राहुल गांधी आजकाल म्हणतात ना की सगळी मीडिया बीजेपीने विकत घेतली आहे. जाकी रही भावना जैसी प्रभु मुरीद देखी तिन तेसी. त्यांना दिवसरात्र चोरी वगैरे शिवाय काय सुचतच नाही. चोरांना तर सगळेच जण वाटतात चोर. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? माझा प्रश्न असा आहे की तुमचं एक स्टेटमेंट खूप व्हायरल झालं होतं, कुश्ती ना हो तो यादव कैसा. यामागचा नेमका विचार काय होता? नाही, तुम्ही जे पाहिलं होतं ही गोष्ट खरी आहे की एक सभा होत आहे आणि सभामध्ये माझं आपलं भाषण चालू आहे. आता ही गोष्ट खरी आहे की थोडंसं हे यादव समाजाचे, आमच्या शेतकरी कुटुंबातील बाकी समाजातील लोक सुदृढ तर असतातच, तर थोडेफार झालं तर काही हरकत नसते. मी म्हणालो हे सगळं चालत राहील, चालू द्या आपल्याकडून. हे बघा, तुम्ही म्हणाला होतात की जर कुस्ती नसेल तर यादव कसला आणि लाठी नसेल तर यादव कसला. आणि हे अखिलेश यादव यांच्या भागामध्ये तुम्ही बोलत होतात. लखनौमध्ये बोलत होतो. मला माहिती आहे की लखनौ उत्तर प्रदेशाची राजधानी आहे आणि माझ्या सभेमध्ये एक विषय निर्माण झाला होता. तर आता हे होतंच की एक असा विषय आला. तर आता हे तर लपलेली गोष्ट नाही आहे की जर सक्षम लोक, समर्थ लोक, स्वस्थ लोक आणि विशेष करून राजकारणाच्या क्षेत्रामधले येतात, तर काही गोष्टी अशा घडतात. तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की हो, यादव लोक सगळं सांभाळून घेतात, चिंतेचं काही कारण नाही. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? सर, एकदा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आझमगडला आला होता, तर माझ्या काही मित्रांबरोबर वाद झाला. ते दावा करतात माझे काही यादव मित्र की तुम्ही खोटे यादव आहात आणि अखिलेश यादव खरे यादव आहेत. तर यावर तुम्ही काय म्हणाल? आणि थोडं तुम्ही सांगा की माझ्या त्या मित्रांपर्यंत गोष्ट पोहोचेल जे यादव मित्र आहेत, की तुम्ही खरे आहात की खोटे आहात. खरं खोटं कोणी कोणाच्या बोलण्यावरून होतं का? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळे आपापल्या कुटुंबातील अमर पुत्र पुत्री आहात, कारण तुमच्या वडिलांचा वंश तुमच्या माध्यमातून पुढे जातोय. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही आपापल्या पद्धतीने सगळे खरे लोक आहोत, कोणीही खोटं नाहीये. मी ऐकले की तुम्हाला गायला खूप आवडतं, तर ह्या अदालतमध्ये आम्हाला एखादं गाणं ऐकवा ना प्लीज सर. आता मल्टी टॅलेंटेड तुम्ही आहात हे एक एक करून माहिती होत आहे. काही रहस्य माझ्याकडे सुद्धा आहेत, काही जनतेकडे सुद्धा आहेत.
हे बघा, गाणं तर कॉलेज वगैरेच्या वेळची गोष्ट वेगळी होती. आता मी तर राजनेता आहे, तर भाषण चांगली गोष्ट आहे. गाणं थोडं अवघड जाईल. परंतु हे खरं आहे, की माझे आपले विशेष करून मनोविकासाच्या दृष्टीने, शांत भावनेने, एकाग्रतेच्या दृष्टीने, सत्संगाचं, गाण्याचं, या सगळ्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे. तर मला थोडं भक्तिभावनेची किंवा सण समारंभ किती छान प्रकारे करतात, त्याचा आनंद घेण्याची सवय आहे. असं काहीतरी जास्त गाण्याची वगैरे सर, थोडी कमी सवय आमच्यासाठी आहे. गा ना प्लीज. हैं? बड़ी देर भई नंद लाला, तेरी राह तके ब्रजबाला। ओ बड़ी देर भई नंद लाला, तेरी राह तके ब्रजबाला। बाल बाल एक एक से पूछे, कहाँ है मुरली वाला रे। बड़ी देर भई नंद लाला, तेरी राह तके ब्रजबाला। इतकं भक्तिमय वातावरण तुम्ही केलं. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मोहन यादव यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. जर त्यांच्या सैन्यावर आपली सर्जिकल स्ट्राईक झाली, एअर स्ट्राईक झाली, त्याचे पुरावे मागतात. तर मला वाटतं की राहुल गांधींनी बुडून मेलं पाहिजे जर ते असं बोलत असतील. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की यांच्या सरकारची सूत्र पुण्यात दुसऱ्याच्या हातात आहेत. मोहनजी, ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याच दिवशी काँग्रेसवाले म्हणाले होते की हे जे मोहन यादवचं सरकार आहे, मध्य प्रदेशची सरकार आहे, आता हा केंद्रशासित प्रदेश झाला, आता दिल्लीवरून चालेल सरकार. हे बघा, काँग्रेसच्या सरकारचं ते वास्तव सांगत होते. भाजपामध्ये असं कधीच होत नाही की कोणीतरी वरून सूत्र हलवतात. काँग्रेससाठीच हे काँग्रेसचीच सवय आहे. आणि मला आठवतंय त्यावेळी अखिलेश यादव म्हणाले होते की यांना तर बिहार आणि युपी मध्ये यादवांचं योट घेण्यासाठी मुख्यमंत्री बनवलं गेलं, थोडेच दिवस आहेत मग निघून जातील. तुमच्या लक्षात येत असेल की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट होती. परंतु 2024 संपूर्ण निघून गेलं. आजच तुमच्या बातमीपत्रातून माहिती पडलं की देशातील सर्वाधिक चांगल्या राज्यांमधल्या CM मध्ये माझा 6वा नंबर आला. तर बाकी गोष्टी मी काय बोलू आता. पण हा डायलॉग त्यांचाच होता की सूत्र कोण्या दुसऱ्यांच्याच हातामध्ये आहेत. मला तर माहित नाही तो कुठला स्वर आलाय तुमच्यापर्यंत सूत्र पोहोचवणारा. मी तर नाही ऐकला. ही गोष्ट यामुळे सुरू झाली कारण 2003 मध्ये जेव्हा तुमचं तिकीट कापलं होतं हो, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मी तर बल्ब आहे, स्विच कोण्या दुसऱ्याच्या हातात आहे पेटवण्या विझवण्याचं. हे माझ्या पार्टीचं अनुशासन सांगितलं होतं आणि आम्हा लोकांचं ट्रेनिंगच हे आहे. तुम्ही त्यांचं उदाहरण बघा. माननीय मोदीजी जेव्हा ते आपले सगळ्यात पहिल्यांदा सरळ CM बनले गुजरातमध्ये, त्याच्या आधी कधी लोकसभा, कधी विधानसभा, कुठलीच निवडणूक नाही लढली. परंतु हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी जेव्हा CM होऊन काम केलं तेव्हा असं काम केलं की गुजरातला कुठून कुठपर्यंत पोहोचवलं. आणि जेव्हा PM बनले तेव्हा PM बनून देश जग बघत आहे की भारताला कुठून कुठपर्यंत पोहोचवलं. आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे. हे त्याचंच एक उदाहरण. परंतु आता उदाहरण तर तुम्ही सुद्धा आहात. ज्या प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं गेलं, मी ऐकलंय तुम्हाला सुद्धा नवल वाटलं होतं. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी तर बल्ब आहे, बटन दाबलं तर चालू. मला समजलं की माझं तिकीट कोणाला तरी द्यायचं आहे तर मी दिलं. त्यांनी म्हटलं तुम्हाला CM बनायचं तर मी बनलो. त्यात काय अडचण आहे. मग कुणी दाबलं बटन? पार्टी ठरवते ना. पार्टीच्या अनुशासित कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे की पार्टीच्या आत आम्ही स्वतःचा निर्णय नाही घेऊ शकत.
आमची पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याची योग्यता, क्षमता, काम करण्याची पद्धत, विचारांच्या प्रतिबद्धता, त्यांच्या आयुष्यातील आचरणातील विविध प्रकारच्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टींनी आमचे लोक हे बघत असतात. आणि मला अभिमान आहे की माझी पार्टी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना इथपर्यंत आणते. मला या गोष्टीचा गर्व आहे. काही लोक म्हणतात की JP नड्डा यांची पत्नी मल्लिकाजी तुम्हाला राखी बांधते. खूप जवळचे संबंध आहेत, याचा फायदा झाला तुम्हाला? हे बघा, रक्षाबंधन तर संपूर्ण प्रदेशातून बांधून घेतो. 10,000 राखी बांधून घेतो. मी तर आपल्या प्रदेशात प्रत्येक सणाला फक्त बहिणीच, पत्नीला सोडून सगळ्या बहिणीच आहेत आपल्या प्रदेशात माझ्या. पण त्या तर राजकीय कुटुंबातील आहेत ना. आई सुद्धा जबलपूरमधून निवडणूक लढल्या होत्या कित्येकदा तरी. ज्यांच्या वडिलांनी लोकसभेची निवडणूक लढली असेल, ज्यांची आई सुद्धा निवडणूक लढली असेल आणि लोकसभा सुद्धा लढली, राज्यसभा सुद्धा लढली, त्या मंत्री सुद्धा होत्या, परंतु मल्लिकाची स्वतः निवडणूक नाही लढल्या, याचा सुद्धा एक अर्थ निघतो. त्यामुळे मी असं मानून चालतो की आमच्या पार्टीमध्ये जी पद्धत आहे की ज्या कार्यकर्त्याला त्यांनी जसं काम दिलं असेल ते आनंदाने करतात. आणि मला अभिमान आहे की मला या गोष्टीसाठी लायक समजलं की मला सगळ्या प्रकारची कामं दिली आणि मी ती करून दाखवली. राजकारणातील जे पंडित आहेत त्यांचं म्हणणं आहे की मोहन यादव यांना यासाठी मुख्यमंत्री बनवलं गेलं की OBC समाजाला प्रभावित केलं जाऊ शकेल. ज्यांची जशी जशी दृष्टी तशी सृष्टी, ही काँग्रेसची दृष्टी आहे. ते आपल्या वोट बँकसाठी जाती जातींमध्ये अशा प्रकारे बघतात ज्यामुळे आपली लोकशाही कमकुवत होते. समाजात खूप गोष्टी निर्माण होतात. हो, आपली पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयासने चालते मोदीजींची. तुम्ही म्हणताय की मोदीजींमुळे चालतंय. राहुल गांधी असे म्हणतात की 163 सीट तुम्ही जिंकलात, प्रचंड बहुमत तुम्हाला मिळालं. हे वोट चोरी करून तुम्ही जिंकलेले आहात. आता राहुल गांधींना कोण समजावेल? ते तर म्हणाले होते की 20 वर्षांपासून गुजरातमध्ये वोट चोरी करत आहेत मोदीजी. 20 वर्षांपासून मध्य प्रदेशात भाजपा चोरी करत आहे. आता ते विसरून जातात की 10 वर्षापूर्वी त्यांचं सरकार होतं. ते कुठे झोपले होते? कुठे गेले होते? जे बोलत आहे त्यांना स्वतःला भान नाही की ते काय म्हणतात. 10 वर्षापूर्वी मनमोहन सिंगजींचं सरकार 2004 पासून ते 2014 पर्यंत होतं. सगळ्या राज्यांमध्ये आपल्या पद्धतीने निवडणुका होत्या. प्रत्येक निवडणूक जिंकणार, हरणार आहेत. मला खूप दुःखाने सांगावं लागतंय की राहुल गांधी कधी समजतील की त्यांच्या अशा विधानांमुळे त्यांची पार्टी आणखी रसातळाला जात आहे, आणखी खाली जात आहे. हे बघा, आजकाल बिहारमध्ये आहेत ते वोट यात्रा काढतायत आणि म्हणतायत की बिहारमध्ये निवडणूक आयोग लोकांचे वोट कापत आहेत, म्हणजे BJPला जिंकवलं जाऊ शकेल. मला त्यांच्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं एक स्टेटमेंट आठवत आहे. त्यांनी खूप चांगले ॲनालिसिस केलं की जर आपल्या पार्टीमध्ये राहुल गांधींचिन्ह जे काम दिलं त्या कामाची ते वाट लावूनच सोडतात, त्याशिवाय ते सोडतच नाही. आता 3 वेळापासून लोकसभा आणण्याचे स्वप्न बघत आहेत. 3 वेळा काय वाईट केलंय काँग्रेसची अवस्था. हा सुद्धा आकडा सांगत आहे काँग्रेसचे नेता की राहुल गांधींनी ज्या राज्यामध्ये ज्या दलाबरोबर तिथे सपोर्ट करायला जातात, कधी कधी तर असं होतं की असं समजा भाजप नाही जिंकला तर त्या दलाचा व्यक्ती जिंकतो, परंतु काँग्रेस अजून रसातळाला जाते. काँग्रेसची तर वाटच लागते. हेच तर कारण सांगतायत काँग्रेसचं निवडणूक हारण्याचं, रसातळाला जाण्याचं. ते म्हणतायत की नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इलेक्शन कमिशन हे मिळून काँग्रेसला हरवतायत. हे बघा, हे मी खूप जबाबदारीने सांगतोय की राहुल गांधींना अपोजिशन लीडरच्या पदाच्या महत्त्वाची जाणीव नाहीये. ते काय म्हणतायत? जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत आहे. जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्येमध्ये भारत आहे आणि आपल्यासाठी अभिमान आहे. स्वातंत्र्यानंतर जे आजपर्यंत भारताची लोकशाही जिवंत आहे, भारताचे सुप्रीम कोर्ट सगळ्या प्रकारच्या न्यायालयामुळे भारताचा अभिमान जिवंत आहे. भारताच्या इलेक्शन कमिशनमुळे भारताची लोकशाही जिवंत आहे. आणि दुर्भाग्य हे अर्बन नक्षल मानसिकतेच्या आधारावर राहुल गांधी या सगळ्यांवर प्रश्न निर्माण करतात. हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे, अत्यंत निंदनीय बाब आहे. जर ते लोकशाहीच्या पिलरवर प्रश्न निर्माण करताय, त्यांना जर सुप्रीम कोर्टही आवडत नाही, तर त्यांना इलेक्शन कमिशन आवडत नाही, जर ते सैन्यावर आपली जी सर्जिकल स्ट्राईक झाली, एअर स्ट्राईक झाली, त्याचे पुरावे मागत असतील, तर मला वाटतं की राहुल गांधींनी बुडून मेलं पाहिजे जर ते अशी गोष्ट बोलत असतील. लोकशाहीमध्ये जनतेची नजर खूप पारखी आहे. ते जे बोलत आहेत,
जनता सगळा हिशोब ठेवत आहेत. पुढे मागे राहुल गांधींना त्यांच्या पार्टीला उत्तर द्यावं लागेल त्यांच्या या वागण्याबद्दल. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण? केजरीवालजींचा आरोप आहे की मोदी सरकारमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर तर केस खूप झालेत, पण त्यांना अरेस्ट केलं गेलं नाही. मोदी सरकार आणि काँग्रेस हे एकमेकांना मिळालेले आहेत का? या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे? ज्यांनी मुख्यमंत्री असताना राजीनामा दिला नाही ते कसे दुसऱ्यांवर प्रश्न उचलतील हे तर केजरीवालजीच सांगू शकतात. स्वातंत्र्यानंतर कोणीच असा सीएम नाहीये एक्सेप्ट केजरीवाल. तसेच लालू यादवजी, त्यांची पत्नी, त्यांचे मुलं, झारखंडचे शिबू सोरेनजी, त्यांचे आणखी जितके काही आजपर्यंत देशाचे नेते आहेत, कुणीही मंत्री असेल ज्या कुणावरही कुठलाही ॲलिगेशन लागला आणि जो जेलमध्ये गेला त्यांनी रिझाईन केलं, तर ते तर त्यांच्यावर प्रश्न उचलण्याचा त्यांचा अधिकारच नाही. ते कसे प्रश्न उचलू शकतात? एकदम बरोबर, एकदम नाही, बरोबर. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या तर 5-5 मंत्र्यांना आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकलं. माझ्या विरोधात तर काही पुरावे सुद्धा नव्हते. पण नॅशनल हेरल्ड केसमध्ये राहुल गांधींच्या विरुद्ध पुरावे आहेत, सोनिया गांधींच्या विरुद्ध पुरावे आहेत. त्यांना तर मोदीजी जेलमध्ये टाकत नाहीयेत. आता मला हेच तर कळत नाही की मग ते काँग्रेस बरोबर मिळून निवडणूक का लढतात दिल्लीमध्ये? त्यांना कोण म्हणालं होतं? त्यांना माहिती आहे की ते अपराधी आहेत, तर ते त्यांचं दुहेरी रूप सुद्धा समोर येत आहे. नॅशनल हेराल्ड केसमध्ये जामिनावर चालू आहे, खटला चालू आहे अजून. त्यांनी सांगावं की खटला संपलाय. खटला तर आज सुद्धा चालू आहे, परंतु आधी न्यायालय निर्णय घेईल तेव्हाच तर तुम्ही माझ्यावर खटला चालवाल. आता मी जज साहेबांना बघतोय, त्यांची कृपा होईल तेव्हाच तर काहीतरी होईल ना, नाहीतर हा खटला तर चालूच आहे. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो जनतेमधून? आजकाल समाजमध्ये राजकारणाचा स्तर इतका कोसळला आहे की हल्लीच बिहारच्या एका सभेमध्ये मोदीजी आणि त्यांच्या माताजींना अपशब्द बोलले गेले. अशा लोकांना काय करायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला. मी कटू शब्दांमध्ये निंदा करतो. आपल्या देशाची संस्कृती तर अशी अजिबात नाहीये. उलट आपल्या इथे तर देशाचे शत्रूसुद्धा जर सैन्याशी युद्ध करताना मारले गेले, तर आपण सन्मानाने त्याचं शरीरसुद्धा परत पाठवण्यात अभिमान बाळगतो. आणि जे दिवंगत झाले आहेत माननीय मोदीजींच्या माताजी, त्यांना जर कोणी शिवी घालत असेल तर त्यांचं डोकं फिरलेलं असेल हे तर नक्की आहे. त्यासाठी तो भारतीय संस्कृती अजिबात समजत नाही. मी कटू शब्दांमध्ये तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून निंदा करतो. असं करत जो असेल त्यांना माफी मागावी लागेल, माफी मागितली सुद्धा पाहिजे. त्यांनी तर तुम्हाला विचारलंय की अशा लोकांचा इलाज काय करायला पाहिजे? अशा लोकांचा इलाज इलेक्शन कमिशनने दिलं, बटन दाबा आणि भारत माता की जय. आणखी काय म्हणायचं? इलेक्शन येणार आहे बिहारचं. बिहारच्या जनतेकडे बटन दाबण्यासाठी पूर्ण चान्स आहे. मी याला या रूपामध्येच बघतो. मी आपल्या इथे इतिहासातील एक 5,000 वर्षांपूर्वी कृष्णदेवांचंच उदाहरण आहे. जेव्हा शिशुपालने 100 चुकांचं माफींचं बुवाजींना आश्वासन दिलं होतं आणि जसं 99 नंतर 100वी झाली आणि बोट उचललं आणि बोट उचलताच कृष्णदेवांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आलं आणि आपण सगळ्यांनी बघितलं की 100 नंतर धडाम. आजच्या काळात इलेक्शन कमिशन ते सुदर्शन चक्र आहे, या बटन दाबा आणि आपोआपच काम बाकी सगळं होऊन जाईल. लोकशाहीमध्ये कोणाला मारावं लागत नाही. लोकशाहीमध्ये पराभव करूनच सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात आणि मला या गोष्टींवर संपूर्ण विश्वास आहे. बिहारची जनता अशा शिव्या घालणाऱ्या लोकांना माफ करणार नाही, ही पक्की गोष्ट आहे. मोहनजी, बिहारमध्ये सामना तर लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्याशी आहे. ते सुद्धा यदुवंशी आहेत. त्यांच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी जाल तुम्ही? मी माझ्या पार्टीचा प्रचार करण्यासाठी जाईन. कोणी समोर आहे मला माहित नाही. आम्ही तर महाभारतवाले लोक आहोत. जे आमच्या धर्माचे ते आम्हाला दिसतील, जे समोर आहे ते समोर दिसतील. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मोहन यादव यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. नशेचं नवीन सेंटर मध्य प्रदेश, भोपाळमध्ये जप्त केली गेली 1,814 करोडची MD ड्रग्ज. आम्ही कारवाई केली तेव्हा तर ते पकडले गेले. आम्ही जाऊ थोडी दिलं त्यांना. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की हे विरुद्ध मार्गावर चालतात. हे बघा, तुम्ही उज्जैनवरून येता महाकालच्या शहरातून. तिथे लोक म्हणतात की महाकालच्या दरबारामध्ये कुठलाही राजा रात्री थांबत नाही.
संध्याकाळ होताच निघून जातात. ही महाकालची नगरी आहे. तुम्ही मुख्यमंत्री बनलात, तुम्हाला समजावलं सुद्धा गेलं, तुम्ही उलट्या मार्गावर गेलात, उज्जैनमध्ये रात्री थांबलात. हे बघा, कधी-कधी कित्येक काही तथ्य नसताना सुद्धा मिथक सुरू करतात. खोटी गोष्ट पसरवतात. आता तुम्ही सांगा 1947 नंतर देशामध्ये कोण राजा आहे? एक तरी राजा उरलाय का आतापर्यंत? राजा तर राजतंत्राच्या समाप्तीनंतरच संपून गेले. आता तर निवडलेले नेते आहेत. तर आधी तर राजा नाहीये. दुसरी गोष्ट ही की राजा एक मिथक संपून गेलं नगर निगमच्या सीमेच्या आतमध्ये की राजाचं राज्य नसेल तर बाबा महाकाल नगर निगमपर्यंतच राहिले. ही किती खोटी गोष्ट आहे. अरे बाबा महाकालची वक्रदृष्टी झाली, ब्रह्मांडात कोणी वाचणार नाही, जगामध्ये कोणी नाही वाचणार. आणि शेवटची गोष्ट, आपले देव तर आपल्या माता पित्या समान आहेत. ते तर आपल्याला आजीवन आनंद, सुख आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात. ते कधी आमचे प्राण घेतील? हे तर आपलं आयुष्य ईश्वराच्या आधारावर जर पूर्ण होईल तर जगातील कुठलीच ताकद वाचवू शकत नाही. आणि जर देवाचा आशीर्वाद असेल तर कोणी मारूही शकत नाही आम्हाला. या गोष्टीचा गर्व आहे. हीच तर सनातन संस्कृती आहे. तुम्ही सकाळी सकाळी जेव्हा उठता, बाकी लोक तर व्हॉट्सअप मेसेजेस बघतात. एखादा व्यक्ती बघतो की सोशल मीडियावर काय आलं आहे. कुणी फेसबुक बघतो, कुणी ट्विटर बघतं. तुम्ही भस्मारती बघता. आता बघा, बाबा महाकालच्या नगरीचे भक्त आहोत आणि भस्मारतीने एक जीवनदृष्टी मिळते. कधी तुम्ही भस्मारती बघायला गेलात तर भस्मारतीमध्ये जवळ 2 तासांमध्ये देवाच्या त्या दरबारामध्ये देवाच्या भस्मारतीची सुरुवात जर तुम्ही बघितली तर पाण्यापासून सुरुवात करून ते पाण्यानेच तुमच्या समोर समाप्त होते. अर्थात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संपूर्ण यात्रा भस्मारतीच्या माध्यमातून दाखवली जाते. तर प्रत्येक व्यक्तीचा ज्याचा जन्म झालाय तो मरणार आहे, परंतु मरणाच्या आणि जगण्याच्या मध्ये जो ईश्वराने वेळ चांगल्यातला चांगला दिला आहे त्या वेळेचा सदुपयोग करणे हेच भस्मारती आहे. आणि मी ईश्वराच्या दयेने ते काम करतो की आजचा दिवस खूप आनंदात जावा, पुढचं पुढे बघावं. त्यामुळे ही भावना आहे. आणि तुम्ही हे सुद्धा म्हणता, आजच्या काळामध्ये लोकांना जर वेळ बघायची असेल तर उज्जैनच्या घड्याळातील वेळ बघा, विक्रमादित्यांच्या घड्याळामध्ये वेळ बघा. हे GMT वगैरे काही नाहीये. हे बघा, ही कालची नगरी अर्थात महाकालची नगरी आहे आणि महाकालच्या नगरी अर्थात वेळेची नगरी आहे. मला हे थोडं सायंटिफिकली सुद्धा सांगायचं आहे की आपल्या येथे हे 300 वर्ष आधीपर्यंत जगातील स्टँडर्ड टाईम भारतातील मानला जात होता. उज्जैन म्हणजे केवळ उज्जैन नाही, उज्जैन संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतं. तर आपलं स्टँडर्ड टाईम उज्जैनपासून सुरू होता आणि हे 300 वर्षांपासून 50 वर्षांपर्यंत फ्रान्सची राजधानी पॅरिस, जेव्हा फ्रान्सिस लोकांची वेळ यायची तेव्हा पॅरिसमधून स्टँडर्ड टाईम सांगायचे. आज 250 वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज वरचढ झाले तेव्हा ग्रीनविचमधून स्टँडर्ड टाईम सांगतात. हे जे ग्रीनविचच्या माध्यमातून रात्री 12 वाजता दिवस बदलणं आहे, हे काही सायंटिफिक नाही आहे. हे ते प्रमाण आहे ज्याच्या आधारावर त्यांनी आपलं, जेव्हा त्यांची संपूर्ण जगामध्ये सत्ता होती इंग्रजांची, तेव्हा त्यांनी ते स्टँडर्ड टाईम ठरवलं होतं. ही गोष्ट खरी आहे की स्वातंत्र्याबरोबरच अशा अनेक विषयांवरती वाद झाला पाहिजे, विचार केला पाहिजे, सगळ्यांचं म्हणणं आलं पाहिजे. तर या गोष्टींमध्ये मला या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की यावर आपले IIT इंदोर आणि विक्रम युनिव्हर्सिटी उज्जैन, फिजिक्सच्या सगळ्या स्टेटचे वेगवेगळे विद्यार्थी आणि केवळ आमच्या प्रदेशातील नाही, आपल्या देशातील नाही, आसपासच्या सुद्धा कित्येक देशांची मान्यता आहे की ग्रीनविचच्या टाईमच्या ऐवजी इंडियन टाईम स्टँडर्ड टाईम असेल आणि त्यावर ते सगळे लोक लागलेत. आज नाही तर उद्या नक्कीच हे होईल, ही पक्की गोष्ट आहे. मोहनजी, आजकाल तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन असतो. हो. जगातील कुठल्याही कोपऱ्यातील टाइम कोणीही बघू शकतो कधीही. पण सूर्य तर हवं तेव्हा निघणार नाही ना. त्यामध्ये हे सांगा सुद्धा मला. माहित असतं की यावेळी सूर्य निघाला आहे, यावेळी चंद्र चमकत आहे, सगळं काही तर समोर आहे. यामध्ये फरक आहे. रात्री 12 वाजता कोणी दिनचर्या चालू करतो का? तुम्हीच सांगा, तुमच्यापैकी रात्री 12 वाजता दिवस आता यांच्यामध्ये आपल्यापैकी बरेचसे लोक 12 वाजताच दिवस सुरू नाही, करतात. तो नाईलाज आहे. हे सुद्धा नाकारत नाहीये मी नाही सुद्धा नाही म्हणत आहे, परंतु मी माझं म्हणणं मांडेन ना. माझ्यासारखे आणखी सुद्धा कित्येक लोक आहेत जे ही गोष्ट मानतात की सूर्योदयाच्या वेळी जो दिवस बदलण्याची आपली पद्धत आहे, आज नाही तर उद्या साजरा करू, आनंद, यात काय अडचण आहे? आपल्या इथे तर सर्वे भगवंतु सुखी ना, सर्वांनी सुखी राहा, काही अडचण नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की ती दृष्टी सुद्धा द्यावी लागेल, ज्याच्या आधारावर भारतीय
मानबिंदूची पुनर्स्थापना झाली पाहिजे. बघा, कायम महाकालबद्दल बोलता, शक्तीबद्दल बोलता, देवाबद्दल बोलत असता, परंतु आता लोकांनी पाहिलं त्याच महाकालच्या परिसरामध्ये वादळ आलं, देवांच्या मूर्त्या जमिनीवर कोसळल्या. बाबा महाकालच्या महालोकच्या वेळी सुरुवातीला मूर्ती बनवल्या गेल्या होत्या. त्या आपल्या एक प्रकारे बिना दगडाच्या मूर्ती होत्या. तर कारण वेळेच्या कमतरतेमुळे त्याला एक जसं प्लास्टिक टाईपची मूर्ती बनवली गेली होती. परंतु ती कारण एक आपलं मॉडेल बनवायचं होतं, शिवदेवाचं कुटुंब दाखवायचं होतं. बाबा महाकालांबरोबर त्यांच्या श्री गणेशांचं विविध लीला, त्यांच्या गोष्टी आल्या पाहिजेत. माता पार्वतीच्या आल्या पाहिजेत, कार्तिकेच्या आल्या पाहिजेत. शिवदेवांचे 2 विवाह झाले आहेत. एक पहिला विवाह माता सतीशी, दुसरा पार्वतीशी. तर ते सगळं शिवदेवांचं कुटुंब दाखवण्याच्या सगळ्या प्रतिमा बनवून ते महाकालच्या महालाचे लोकार्पण केलं. परंतु ही गोष्ट सुद्धा खरी आहे की त्या मूर्ती आहेत आपल्या इथे जेव्हा सुद्धा मंदिर बनतं, त्या चांगल्या दगडाच्या किंवा आपल्या धातूंच्या बनतात. त्याच दरम्यान असं वादळ वावटळ आलं की ज्यामध्ये आपण जसं कधी-कधी मोठा भूकंप येतो, तर मोकळ्यावर काही असू शकतं. परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही सगळ्या मूर्ती बदलून पक्क्या दगडाच्या बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ही अडचणच संपून जाईल. परंतु या गोष्टी केल्या आहेत. तुम्ही मध्य प्रदेशाबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलत असता आणि त्याची खूप चर्चा सुद्धा होत असते. मी तुम्हाला रिसेंट एक्झाम्पल सांगतो. तुम्ही म्हणालात की मला मध्य प्रदेशाला मिल्क कॅपिटल बनवायचं आहे, दुधाच्या नद्या वाहतील असं बनवायचं आहे, आणि काँग्रेसचे नेता म्हणतायत की तुम्ही मध्य प्रदेशाला दारूचं सेंटर बनवलंय. तुम्ही तर महिलांना दारुडं बनवून टाकलंय. सगळ्यात जास्त दारू मध्य प्रदेशातील महिला पितात. हे जे कोणी म्हणालं आहे ते काँग्रेसचे नेते आहेत. आता मी काँग्रेसबद्दल काय बोलू? काँग्रेसचे मोठे मोठे नेता बहिणींना टंच माल म्हणायचे. त्यामुळे काँग्रेसची दुर्दशा झाली. आकडे सांगतात की आई बहिणी काही दारू पित नाही. हे तर त्यांची रात्रीची उतरली नव्हती म्हणून ते बोलून गेले, त्यांना आणखी काही नव्हतं. ही त्यांची सोशल मीडियावर पोस्ट आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की नशेचं नवीन सेंटर मध्य प्रदेश. भोपाळमध्ये जप्त केली गेली 1814 करोडची MD ड्रग्ज. जगदीशपूरमध्ये नशेची फॅक्टरी, 92 करोडच्या ड्रग्जवर जप्ती. आणि भोपाळमध्ये राजधानी एक्सप्रेसमध्ये पकडला गेला 24 करोडचा विदेशी गांजा. तर हे माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हालाच माहिती आहे की आम्ही कारवाई केली तेव्हाच तर पकडला गेला. आम्ही जाऊ थोडी दिला. आमच्याद्वारे ॲक्शनच्या आधारावरच पोलिसांनी तत्परतेने देशाचा मध्य आहे मध्य प्रदेश, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, कुठूनही कुठलाही असा अवैध पदार्थ जाईल आपले पोलीस पकडताच दक्षतेने. मला या गोष्टीचा गर्व आहे. आणि त्यामुळेच आधी काँग्रेसच्या वेळी नव्हते पकडत, कारण ते त्यांच्या काय माहीत कसल्या पद्धती होत्या. परंतु आमच्या इथे तर ना केवळ पकडतात, उलट पकडल्या गेलेल्या अपराधींच्या विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करतो. तुमच्या चॅनलने कित्येकदा दाखवलंय की आम्ही मोठी हवेली उद्ध्वस्त केल्या. त्याचं कारणच हे आहे. अवैध काम करणारा कितीही मोठ्यातील मोठा का असेना, आमचं सरकार त्यांना सोडणार नाही, ही पक्की गोष्ट आहे. हे माहिती आहे आम्हाला. परंतु काही या गोष्टीमध्ये तथ्य आहे का की मध्य प्रदेशामध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे, दारूचा वापर वाढला आहे? हे बघा, वृत्तपत्रांमध्ये आकडा आला आहे की भारतामध्ये एकमेव राज्य आहे जिथे 19 शहरांमध्ये दारूबंदी करून आम्ही आमची प्रतिबद्धता दाखवली आहे की हो, आम्ही दारूबंदी किंवा दारूंचे सेवन कमीत कमी करत आहोत आमच्या राज्यामध्ये. याला प्रोत्साहन नाही देत आहोत. मला या गोष्टीचा गर्व आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक तक्रार ही सुद्धा आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न गपचूप लावून टाकलं. कंजूसपणे खर्च न करता पार्टी सुद्धा नाही दिली त्यांना. मी जितक्या मोठ्या पदावर पोहोचेन, मला माझ्या एक कार्यक्रमातून एक कामाने समाजामध्ये संदेश देणं गरजेचं आहे. मोठा माणूस जास्त दिखावा करतो, मोठं लग्न करतो. गरीब माणसाला नाईलाजाने करावं लागतं की तो कर्जामध्ये बुडेल, तो त्रास होऊन जाईल. तर लग्न तर झालंच पाहिजे, परंतु दिखावा का करायला पाहिजे यापासून वाचण्याची गरज आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे की मी म्हणालो की बाबा, मी मुख्यमंत्री भलेही आहे, परंतु 50-50 लोक बोलून सुद्धा लग्न करू शकतो. तर त्या आधारावर मी माझ्या मुलाचं लग्न केलं. आता बघा, हा तर उलटा मार्ग आहे ना.
नॉर्मली जेव्हा मुख्यमंत्रीच्या मुलाचं लग्न होत असतं तेव्हा लाखो लोकांना बोलवलं जातं, सगळ्यांना जेवण दिलं जातं. हे बघा, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्यामुळे लाखो लोकांचं जेवण दिलं ही तर चुकीची गोष्ट होईल. मुख्यमंत्री, जसं मी आधीच म्हणालो, की मंत्री असो, मुख्यमंत्री असो, कुठलेही या प्रकारचे एका लेव्हलचे लोक असतात, त्यांना साधेपणाचा संदेश देण्याची यापेक्षा चांगली संधी नाही. मी तर विनम्रतेने हात जोडून सांगू इच्छितो, की कुठल्याही व्यक्तीने अनावश्यक दिखावा करू नये, हाच संदेश केला पाहिजे देशामध्ये. तुम्ही पुष्करच्या घाटावर लग्न केलं, तिथे एक फोटो लोकांनी बघितला. तुमची पत्नी सीमा यादवने आपले पती मोहन यादव यांचे पाय धुतले. ही माझी संस्कृती आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे, की आमच्यासाठी माता भगिनींचं जीवन खरंच अलौकिक आहे. खास करून बहिणीच्या लग्नानंतरचे सुद्धा जीवन, त्या आपल्या लग्नाच्या आधी माता-पितासह त्या कुटुंबाची लाडकी मुलगी असते. तर त्या कुटुंबाच्या एक-एक सदस्याच्या प्रती तिचं प्रेम जास्त असतं आणि जसं लग्न करून ती सासरी जाते, तर आयुष्यामध्ये तिचा परत जन्म होतो. दुसरे आई-वडील मिळतात, पती मिळतो. परंतु ती स्वतःला या सगळ्यांच्या आयुष्याची मंगलकामना करत संपूर्ण आयुष्य घालवते. सगळ्या अर्थाने मला या भगिनींना प्रणाम करायचा आहे, त्यांच्या त्या भावनेला नमस्कार करायचा आहे. आणि त्याचा मला गर्व आहे, की आमच्या इथे पत्नीची भावना ही आहे, की जसे 7 फेरे झाले, तर अशा वेळी ती पतीला परमेश्वर देवाच्या समान मानते. तर हा तर दिखावा नसतो, हे त्यांचे संस्कार आहेत. पती सुद्धा काही मानतो का त्यांना? का नाही मानणार? त्यामुळेच तर दोघांचं चांगलं चाललं असतं. आमच्या इथे यामुळे एक जन्म नाही, 7 जन्मांची कल्पना केली आहे, की 7 जन्मांपर्यंत, या जन्मामध्ये सुद्धा, पुढील जन्मात सुद्धा आणि त्या पुढील जन्मात सुद्धा पती मिळावा तर तोच मिळावा, ही भावना भगिनींची असते. पत्नीसाठी सुद्धा पतीची भावना हीच असली पाहिजे, की दोघांचा निभाव असं निभवावं. त्यामुळे आपले देवी देवता सुद्धा जर प्रभू रामांची आठवण काढली की सीतेची आठवण नाही काढली, ही एक गोष्ट अर्धवट आहे. राधाची आठवण नाही काढली तर कृष्ण अर्धवट राहतात. जर पार्वती माता नाही बोललो तर नमो पार्वतीपते हर हर महादेव हे पूर्णच होत नाही. हा मला गर्व आहे, आपले देवी देवता सुद्धा हे संस्कार देतात या गोष्टीबद्दल. परंतु कन्हैयाबद्दल सुद्धा तुमची तक्रार आहे, भगवान श्रीकृष्णाला माखनचोर म्हणू नका. तो एक प्रसंग होता. मी एका जागी केवळ श्रीकृष्णांच्या जीवनातील लीला सांगितल्या. असं काही माझं या गोष्टीबद्दल, मी काही धर्मपंडित नाही ना, की इतका जाणकार आहे ना मुख्यमंत्री मी असं बोललं पाहिजे. मी म्हणालो की देवाचं थोडंसं मनामध्ये आलं की कंस माझं जर लोणी खाऊन मजबूत होत असेल, तर एक पक्ष असा सुद्धा असू शकतो. जसा की मी उल्लेख केला की कोणीतरी लिहिलं आणि मी वाचलं, तर बाकी त्या गोष्टीवर जास्त असं आता काही. तर मोदीजींनी भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचा उल्लेख केला आहे. भारताला जे एअर डिफेन्स सिस्टम मिळेल ते सुदर्शन चक्रासारखंच असेल. अगदी खरं बोललात. हे आपल्यासाठी सुद्धा इतिहासात सुद्धा श्रीकृष्ण देवांच्या ज्या लीला होत्या, त्यामध्ये आपल्या सरकारने ठरवलं की जे मथुराचं महत्त्व आहे, जे द्वारकाचे महत्त्व आहे, तेच सांदीपनी आश्रम उज्जैनचं महत्त्व आहे, जिथे श्रीकृष्ण वाचायला आले. तेच परशुरामजींच्या जन्मस्थळी जनापावचं महत्त्व श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र स्वतः परशुरामजींनी दिलं. तर सुदर्शन चक्राचं महत्त्व तर 5000 वर्षांआधीपासूनच जगाने बघितलं आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुदर्शन चक्राने संपूर्ण भारत सुरक्षित राहील. यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे? ही तर सौभाग्याची गोष्ट आहे. ते म्हणाले की 2 मोहनचा उल्लेख करत आहे. एक मोहन ज्यांनी सुदर्शन चक्र चालवलं आणि दुसरा मोहन ज्यांनी चरखा चालवला. ते तिसऱ्या मोहनला विसरले, जे मध्य प्रदेशामध्ये आहेत. आता मोदीजी कोणाला विसरत नाही, परंतु ही गोष्ट सुद्धा खरी आहे. मोदीजी खऱ्या अर्थाने ते स्वतः मोहन आहेत. कारण त्यांचं मोहनचा संधी विग्रह तुम्ही केला तर याचा अर्थ मिळेल. मोहन कोणाला म्हणतात? मनमोहनला. आणि सगळ्यात जास्त चर्चा तर मनमोहनचीच. आणि ज्याला कसलाही मोहन मोहन असेल असेल. तो मोहन आहे. आणि मोदीजी असे ज्यांना आपल्या कामाचाच मोह नाहीये, सतत लोकांना घेऊन चालण्याची भावना आहे, त्यांचा वैयक्तिक काही मोह नाहीये, ही त्यांच्या कामाची पराकाष्ठा आहे. या जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? तुमच्या बऱ्याच रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि तुम्ही खूप ट्रेंडिंगही आहात. ही तुमची आवड आहे की नेमकं तुमचं काय म्हणणं आहे यावर? हे बघा, मी असा काही विचार नाही केला, परंतु जर माझी इच्छा असेल कचोरी खायची तर रस्त्यावर उभं राहून खातो. मुख्यमंत्री म्हणून काय झालं? असंच कोणीही शूट करून दाखवलं तर मी काही नाही करू शकत. मी माझ्या आयुष्यात भले मी मंत्री बनलो, मुख्यमंत्री बनलो, काहीही काम केलं, माझ्या आयुष्यामध्ये सामान्यातील सामान्य बनून राहीन.
ही भावना घेऊन कधी कधी या प्रकारच्या गोष्टी दुसऱ्यांपेक्षा थोड्या वेगळ्या होतात, लोकांना लोकप्रिय करतात. माझं काही असं मन नसतं की माझा फोटो यावा किंवा व्हिडिओ यायला पाहिजे. यासाठी विचारतात कारण आजच्या काळामध्ये रील्सचं खूप चलन आहे आणि जागोजागी लोक रील्स बनवतात. तर तुम्ही कणीस खात आहात किंवा चहा बनवत आहात किंवा तुम्ही वडे तळत आहात तर त्याचे रील्स भरपूर पॉप्युलर मी होतात. तुम्हाला सांगितलं की ते माझ्या मजेसाठी किंवा जसं काय असतं की आपल्या लहान लहान लोकांकडे सुद्धा त्याच्याबरोबर काही वेळेचं जर सुख देऊ शकलो तर आपण जाण्याचा आनंद घेतला पाहिजे. आता मी जसं पचमढीमधून निघत असेल आणि पचमढीमधून निघाल्यानंतर आंब्याचा सीझन असेल आणि माझ्या बहिणी असं आपल्या छोट्या छोट्या टोपलींमध्ये आंबे घेऊन विकत असतील, तर मी तर तिथे उभे राहून थोडे आंबे त्यांच्याबरोबर खाल्ले. मुलं वगैरे त्यांच्याबरोबर बसलो, त्यांना विचारलं तुम्ही मुलांना शाळेमध्ये नक्की पाठवा. तर असं करणं मला आवडतं. तर ती भावना घेऊन आम्ही पुढे जातो. सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची चर्चा झाली ते एक मुस्लिम महिलेचं मोल तुम्ही उचलून घेतलंय आणि ते तुमच्याबरोबर सेल्फी काढतायत. मी दाखवतो लोकांना आणि मग तुमची रिॲक्शन बघायची मला. हा एक असा फोटो आहे जो लोकांना खूप आवडला. ही गोष्ट खरी आहे. जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की आमच्याद्वारे आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा हे संस्कार आहेत की आमच्याकडे माझ्या सगळ्या बहिणी आहेत, त्या हिंदू आहेत, मुस्लिम आहेत. हजारो बहिणींकडनं मी राखी बांधून घेतो. अशामध्ये तुम्हाला ते उदाहरण दिसत आहे की भाऊ तिच्या मुलाला हातात घेत असेल तर बहिणीला काही काळजी नसते, ती खूप आरामात आपल्याबरोबर निश्चितपणे बहिणीच्या रूपामध्ये दिसत आहे. मला गर्व आहे. आजच्या काळात डोक्यामध्ये माहिती नाही काय काय असतं, त्यांना हे उत्तर आपोआपच मिळतं की राज्यामध्ये एका राज्याचं नेतृत्व करताना एक साधारण नागरिक एका साधारण मुस्लिम बहिणीबरोबर सुद्धा किती आपल्या भावाचं प्रेम मिळत आहे, की ते मुलं माझ्याकडे येत आहेत आणि त्यांचे पतीसुद्धा त्यांच्याबरोबर माझे एक प्रकारे भावजी म्हणू शकतो, ते स्वतःसुद्धा बरोबर आहेत. पण मुस्लिम समाजाचे लोक काय विचार करतात याबद्दल बरेचसे प्रश्न माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला विचारेन एका ब्रेकनंतर. आपकी अदालतमध्ये मोहन यादव यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. अच्छा, मोहम्मदपूरचं नाव मोहनपूर करण्यामागे काय भावना आहे? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की हे विभाजनाचे राजकारण करतात. मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसचे नेता असं म्हणतात की जेव्हापासून मुख्यमंत्री बनले आहात तेव्हापासून तुम्ही प्रदेशाला हिंदू मुसलमानामध्ये वाटलंय. पहिल्या दिवशी पहिला आदेश तुम्ही दिला होता, लाऊड स्पीकर्सवर बंदी घातली जावी. हे बघा, मी राज्याचा मुख्यमंत्री जरी आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की ही आवाजाच्या डेसिबलची लेवल इतक्या प्रकारे इतकी असली पाहिजे, मी त्याचं पालन सगळ्या मध्य प्रदेशामध्ये करत आहे. तर काय चुकीचं करतोय मी? माझ्याद्वारे हा कायदा नाही बनवला गेला, हा कायदा बनलेला आहे, सुप्रीम कोर्टाने लागू केलाय. तर स्वाभाविक रूपाने ते कर्तव्य माझं आहे, ते लागू कसं करू. आणि केवळ लाऊडस्पीकर नाही, मी डीजे सुद्धा बंद केला आहे. डीजेमुळे, डीजेच्या आवाजामुळे कित्येक सगळ्या प्रकारांनी त्याची जी स्पीड वाढते, आपण बघतो कित्येक लहान लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. तर आपल्या सरकारने लॉ आणि ऑर्डरच्या दृष्टीने काही हिंदू मुसलमान नाही केलं. समान रूपाने आम्ही म्हणालो की कुठल्याही परिस्थितीत साऊंडची लिमिट इतकी असली पाहिजे आणि त्याचं पालन करवलं, याचा मला गर्व आहे. अच्छा, या गोष्टीमध्ये सुद्धा काही हिंदू मुसलमान नाही की तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचताच पहिला आदेश जाहीर केला की मांस आणि माशाची दुकानं परमिशन शिवाय चालू शकत नाही?
हे सरळ जे मुस्लिम दुकानदार होते त्यांच्या कामावरती हल्लाच होता. जो वाकडं बघत असेल जगाला त्याला जग वाकडंच दिसतं, त्यात मी काय करू शकत नाही. मी बघत आहे की जर खुल्यामध्ये फूड सेफ्टी कानून म्हणत असेल की मोकळ्यावरती सगळं ठेवाल तर कित्येकांच्या जीवावर सुद्धा येईल. तर मी म्हणालो की याला जे नियम आहेत, तुम्ही जे खाल, मी मनाई नाही करत आहे, परंतु त्यांना ज्यांना खायला घालायचं आहे त्यांना झाकून ठेवावं, शांतपणे सुरक्षेचे नियम पाळावे. त्यानंतर जे घेऊन जायचे ते घेऊन जा, जे करायचं ते करा. समोर कशाला दाखवताय सगळ्यांना? आता आमच्या खूप साऱ्या लोकांना पावसाच्या महिन्यात हे असं समोर आवडत नाही. तर जे नियम आहे त्याचं पालन करायला लावणं माझं काम आहे आणि त्याला मी सक्ती करून लागू केलं. याच्यामध्ये काही दुसरी भावना नाहीये. अच्छा, मोहम्मदपूरचं नाव मोहनपूर करण्याच्या मागे काय भावना आहे? हे बघा, माझी काही अशी भावना नाहीये. जसं माझं योगायोगाने नाव असू शकतं, परंतु ज्या मोहम्मदपूरबद्दल तुम्ही बोलता आहात, ज्या गावामध्ये कोणी एक सुद्धा मोहम्मद नाहीये आणि आमचा कायदा आहे, ते गावातील लोक लिहून देतात की बाबा आमच्या इकडे तर मोहन मुरलीचं मंदिर आहे, तर हे मोहनपूर केलं जावं. तर मी आपल्या त्या कायद्याचं पालन करत आहे, त्यात सुद्धा मीच अपराधी आहे. ही गोष्ट माझ्या लक्षातच येत नाहीये. हे बघा, तुम्ही बोलता सुद्धा असं ना, तुम्ही म्हणालात की मौलाना गावाचं नाव लिहिण्यामध्ये माझा हात थरथरतो. एका गावाचं नाव होतं मौलाना. ते संपूर्ण हिंदू गाव, एक सुद्धा त्यामध्ये कुठल्याच मुस्लिम समाजाचा भाऊ बहीण नाहीये. आणि ते म्हणाले की हे मौलाना नाव बदललं जावं. तर आता मला त्याची पोस्ट करण्यासाठी जेव्हा चिठ्ठी लिहित आहे, तर मी मौलाना लिहिलं तर माझ्या सुद्धा लक्षात आलं की एक सुद्धा मौलाना नाहीये. तर मी लिहू कसं हे तर सांगा मला. माझ्या मनातही आलं की कोणीतरी मौलाना असलं पाहिजे. एकही नाहीये गावामध्ये, मौलाना एक सुद्धा नाहीये आणि गावाचं नाव मौलाना. तर साहजिकच हात थरथरेल. यामध्ये काही चुकीची गोष्ट असेल तर सांगा. हे बघा, लोक तुम्हाला आठवण देत आहेत की मोहन यादव यांची ही जी भावना आहे ही जुनी आहे. 8 वर्षांपूर्वी 2017 मध्ये तुम्ही भूटानला गेलात. तुम्ही काय ट्विट केलं? भूटान खूप सुंदर देश आहे, 7 लाखाची लोकसंख्या आहे, शिक्षित आणि संस्कारित लोक आहेत, लग्नानंतर घर जावई बनण्याची प्रथा आहे. मग तुम्ही लिहिलं भूटान मुस्लिम, गरिबी, अपराधरहित देश आहे. म्हणजे मुस्लिम रहित असेल तर अपराधरहित नक्की होईल. नाही, दोन्ही हे सगळे कामांमध्ये लागले. तुम्ही पाहिलं नाही, मी तरी काय करू. त्यामध्ये या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु हे माहितीसाठी आता एक तुम्ही सगळं काही एका सेंटेन्समध्ये नका आणू. मी इंडोनेशियामध्ये गेलो, ज्या मुस्लिम जास्त कंट्रीज आहेत. आता मी सौदी अरेबियाला गेलो होतो. तरी याचा अर्थ असा नाही की जो मी उल्लेख केला आहे असे सुद्धा काही देश आहेत जिथे मी असं सुद्धा नाही लिहिलं की काही त्यामध्ये आपले हिंदू पाहिले असतील. बौद्ध देश आहेत, मग बौद्ध सुद्धा असू शकतो. मग मी पुन्हा निवेदन केलं की तुम्ही या भावनेमध्ये का आणत आहात की मला अशा प्रकारे 2 प्रकारच्या वाट्यामध्ये वाटाल. माझ्या राज्यामध्ये मी अशा प्रकारची भावना नाही ठेवत. जे होतं ते साफ बोलून सुद्धा टाकतो. मला काही अडचण सुद्धा नाही. जी माझी सवय आहे ती आहे. बघा, मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसचे जे नेता आहेत ते असं म्हणतायत की तुम्ही मध्य प्रदेशाला मुस्लिम रहित करू इच्छित आहात आणि उदाहरण देतात. बुलडोझर ॲक्शन होतं, हाजी शेहजाद अलीची करोडोंची प्रॉपर्टी पाडली आणि त्यांना तुम्ही नोटीस सुद्धा नाही दिलं. हे बघा, ही चुकीची गोष्ट आहे. जर कोणी गुन्हा करत असेल आणि गुन्हा करण्याबरोबरच आपलं अवैध साम्राज्य उभा करत असेल आणि अवैध साम्राज्य सुद्धा सरकारी जमिनीवर करत असेल, तर राज्याचा प्रमुख काय करेल? जर तुमची प्रॉपर्टी तुमच्या लँडवर सुद्धा असली पाहिजे ना. तर आम्ही कोर्टाच्या समोर निर्देश दिला. कोर्ट म्हणाले की हो, हे अवैध आहे, याला उद्ध्वस्त करा. तर मी असं कसं वाचवू शकतो त्याला? ते तर तुटणारच होतं आणि हेच बरोबर आहे. बघा, ज्यावेळी हे सगळं झालं, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे कित्येक नेता असे म्हणाले की हा बुलडोझर न्याय चालणार नाही. मी सुद्धा सहमत आहे. बुलडोझर न्यायाची काही पद्धत नाहीये. ही गोष्ट सुद्धा खरी आहे की बुलडोझरमध्ये आमच्याद्वारे मनमर्जीने काही अशी घटना नाही झाली पाहिजे जी कोणालाही त्रास देईल. परंतु जर असं वाटलं की हो, हे न्यायालयातून परमिशन नंतर हा अवैध निर्माण आहे, तर मग जगाची कोणतीही ताकद बुलडोझरला थांबवू शकत नाही. हे सुद्धा पक्क आहे.
हे बघा, तुम्ही म्हणत आहात की बुलडोजर न्याय नाही. प्रत्येक काही दिवसांनी एक्झाम्पल येतात. आता रिसेंटली आलं, मत्स्य कुटुंबातील 3 माळ्याचं घर तुमच्याच बुलडोजरने तर पाडलं होतं. आम्ही कायदेशीर नोटीस दिली, ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले की हो, हे अवैध आहे, तर मग तोडावंच लागेल ना. मग ते मासे असू दे, मगर असू दे किंवा कोणी असू दे. तुम्ही तर असं सुद्धा म्हणता ना की मध्य प्रदेशातून लव्ह जिहाद संपून टाकेन. हे बघा, कुठलाही जिहाद नेहमी नुकसानकारक असतो. या जिहाद शब्दाचा अर्थ चुकीचा आहे. त्यामुळे लव इतिहासवाल्यांच्या विरुद्ध सुद्धा आमचं सरकार त्या विनम्र भावनेने आहे की कुठल्याही अबोध मुलींना घेऊन जाऊन त्यांना जाळ्यात फसवणं आणि नंतर त्यांचं आयुष्य नरक बनवून टाकणं, हे आमच्यातील कोणीही सहन करू शकत नाही. निश्चितप्रमाणे हे सांगू शकतो. या गोष्टीबद्दल अखिलेश यादव कित्येकदा कमेंट करतात. ते म्हणतात मोहन यादव यांनी या मार्गावर नाही गेलं पाहिजे. ते कधीतरी बोलले तर मी त्यांना सांगेन की चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे. चांगलं नाही वाटत. त्यांना माहीत नसेल, त्यामुळे ते बोलले असतील. नाही, तुमच्या पार्टीचे लोक त्यांना नमाजवादी म्हणायला लागलेत आजकाल. माझ्याद्वारे तर नाही. मी तर या गोष्टीसाठी इतकंच म्हणेन की जर कोणीही कायदा तोडत असेल आणि कायद्याच्या नियमानुसार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तर मध्य प्रदेश सरकार सदैव कायद्याबरोबर उभी राहील, ही पक्की गोष्ट, यामध्ये काही शंका नाही. परंतु जेव्हा तुम्ही उत्तर प्रदेशात जाता तेव्हा तुम्ही म्हणालात की एक एक आवाज छातीमध्ये गोळीसारखा लागतो. तुम्ही समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्या कॉन्टेस्टमध्ये म्हणालात की हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक. मी तर माझी गोष्ट मांडली की आजच्या काळामध्ये यशस्वी पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आपले प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. तर हिंदूंना का नसला पाहिजे आणि यामुळे कुठल्याही धर्माच्या लोकांना का वाईट वाटलं पाहिजे? मी वोटच्या राजकारणाच्या आधारावर हे विभाजन सहन नाही करणार. त्यामुळे मी ही गोष्ट ठेवतो की हो, जेव्हा सगळ्या धर्मांना आपापल्या धर्माच्या पालनाचा अधिकार आहे, तर हिंदूंचं सुद्धा हित सुरक्षित आहे. त्यांचं हित कोणी हिसकावू शकत नाही. यामध्ये काय अडचण आहे? नाही, मग मध्य प्रदेशामध्ये मुसलमानांचं हित सुद्धा सुरक्षित आहे, ते कोणीही हिसकावू शकत नाही. मी आधी सुद्धा म्हणालो की जे या देशाचे आणि प्रदेशाचे कायदे कानून आहेत आणि धर्माबरोबर चालतात, त्या सगळ्या धर्मांची सूट आपल्या राज्यांमध्ये आहे. कुणालाही धर्माच्या आधारावर प्रसारित करणार नाही, हे तर पक्क आहे. परंतु एका धर्माने दुसऱ्या धर्माचा सन्मान करावा, हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे परस्पर हे एकमेकांच्या संबंधांवर अवलंबून असतं. सरकार तर समान रूपाने आपल्या संबंधित कर्तव्यांचं पालन करते. तुम्ही तुमची पार्टी आणि तुमच्या विरोधकांना काय सांगू इच्छिता? जगा आणि जगू द्या. तुम्ही म्हणता ना की अजानच्या वेळी डेसिबल्स वापरा, मग कावड यात्रेतही इतका आवाज येतो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, मी असं म्हणालोच नाही की अजानच्या वेळी मला अडचण आहे. मी हे कधी करणार नाही. लाऊडस्पीकर मी म्हणालो की लाऊडस्पीकर आणि डीजे या सगळ्यांचा एक प्रकारचा आवाज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. हो, हे धर्माबरोबर नाही जोडलेलं आहे. हे तर ज्यांची भावना जशी आहे, जसं काँग्रेसचे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये हे येतं की मी काँग्रेससाठी काय करू शकतो. मी हे समान रूपाने बघितलं की प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक कायद्याचं बरोबरीने पालन करायला पाहिजे. त्यामुळे हे कधीच मी फरक नाही केलाय आणि ना कधी करणार. जे बीजेपी हे राजकारण करत आहे ते सांप्रदायिक करतंय आणि धर्माच्या नावावर करतंय, तर ही गोष्ट नाही झाली पाहिजे. म्हणजे असं समाजाला सोबत घेऊन गेलं पाहिजे, प्रत्येक वर्गाला सोबत घेऊन गेलं पाहिजे. एक ओबीसी, एक यादव म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा, भगवान रामाच्या मंदिराच्या प्रकरणावर काँग्रेसच्या तत्कालीन केंद्र सरकारने निवडलेल्या राज्य सरकारला काढून टाकलं आणि प्रभू रामांच्या प्रकरणाला घेऊन कित्येकदा देशभरामध्ये अनेक घटना घडल्या आहेत. सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं. माननीय मोदीजींचं सरकार आलं. मोदीजींनी त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला देशभरामध्ये लागू केलं. सांगा, पूर्ण देशामध्ये कुठे कुठली घटना घडली? देश तर तोच आहे. तर आपलं सरकार हे अशा प्रकारे काम करतं. आम्ही कधीच त्याला हिंदू मुस्लिम याने नाही बघत. कधीच हिंदू मुस्लिम असं नाही बघत. तुम्ही आणखी पुढे सांगा. आम्हाला माहिती आहे तुम्ही इराक, इराण, सौदी अरब, अधिकांश मुस्लिम कंट्रींमध्ये 3 घटस्फोटबद्दल कधी अशा भगिनींवर वेळ येतच नव्हती. परंतु काँग्रेसने तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाच बदललं.
हा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. केवळ वोट बँकच्या कारणाने आमच्या बहिणी, आज सांगा, माझी जर बहीण विवाह करून घरी जात असेल आणि 1-2 वर्षानंतर एक मुलगा, 2 मुलं तिची झाली आणि मग तो म्हणाला की तलाक तलाक तलाक, तर त्या बिचाऱ्या त्या मुलीचा काय दोष आहे सांगा? तिचं काय होईल? तिचं आयुष्यात नरक बनेल ना. मला गर्व आहे सुप्रीम कोर्टाच्या 40 वर्षापूर्वीच्या निर्णयावर सुद्धा माननीय पंतप्रधानजींनी लागू केला. माझा आजोळ रीवामध्ये आहे आणि तुमचं सासर सुद्धा रीवामध्ये आहे. तर मध्य प्रदेशामध्ये जसं रीवामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट बघायला मिळते आणि उज्जैनमधून तुम्ही विधायक सुद्धा आहात, तर इथे डेव्हलपमेंट आहे. तर अशाच प्रकारची डेव्हलपमेंट आणखीन अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होतीये की मग तुम्ही खरं तर ते असं काय विचारतायत करताय? की फक्त म्हणजे तुमच्या इथे आणि सासरला कराल की बाकी ठिकाणी सुद्धा कराल काही? हे तर त्यांना सुद्धा माहिती आहे की जेव्हापासून आमचं सरकार बनलं, सगळ्या प्रदेशांमध्ये आमच्याद्वारे वारंवार विकासाची कामं चालवली जात आहेत. इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह पहिल्यांदा रीवामध्ये सुद्धा झाली, जबलपूरमध्ये सुद्धा झाली, सागरमध्ये, ग्वाल्हेरमध्ये, रीवामध्ये, नर्मदापुरम, एवढंच नाही तर शहडोल जशा ठिकाणी सुद्धा झाली. तुमच्या IT पार्कची सुरुवात आमच्याद्वारे झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आता तुम्ही मध्य प्रदेशच्या आत एक, जसं तुम्हाला आकडा द्यायचा आहे, 1956 पासून ते 2003 पर्यंत मध्य प्रदेशात केवळ 5 मेडिकल कॉलेज बनले. मला गर्व आहे, एका वर्षात आम्ही 5 मेडिकल कॉलेज माननीय मोदीजींच्या माध्यमातून लोकार्पण केलं. तर हा डेव्हलपमेंटचा वेग आहे. माझा प्रश्न असा आहे की मोदीजींचं नाव मोदीजी आहे आणि असे आणखीन 2 CM आहेत. आता आमचे ओडिसाचे CM आहेत मोहन माजी, आणि सर आपलं नाव आहे मोहन यादव, आणि आमचे ओडिसाचे प्रदेशाध्यक्ष निवडले गेले मोहन शामल. यामागचं रहस्य काय? ते विचारतायत की हे शोधून शोधून मोहनलाच मुख्यमंत्री बनवतायत का? हे बघा, आता हे तर मी यावर काहीच बोलू शकत नाही, परंतु ही एक पक्की गोष्ट आहे की भगवान कृष्णाचं नाव लोक घराघरात वापरत आहेत आणि माझ्या आईवडिलांनी त्याचा सन्मान केला, हे मला चांगलं वाटलं. मोहनजी, आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यावर, तुमच्या कामावर, तुमच्या विचारांवर सगळे प्रश्न विचारले आणि तुम्ही कुठल्याही प्रश्नाला डक करण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांची हसून उत्तरं दिलीत. हो. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजचे जज KG सुरेश यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर. आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज KG सुरेश यांच्या निर्णयाची. मोहनजी, तुम्ही भलेही वडिलांच्या इच्छेनुसार पहिलवान नाही बनलात, परंतु राजकीय आखाड्यामध्ये तुम्ही अनेक दिग्गजांना पराभूत केलंय. तुम्ही रजतजींच्या अनेक प्रश्नांची अगदी समर्पक उत्तरं दिलीत. तुम्ही देशातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांमध्ये आहात. तुम्ही तरुण आहात. तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची संपूर्ण देशाला ओळख आहे. तुम्ही शिक्षण मंत्री असताना सुद्धा अनेक नवीन कामं केली आहेत. कुलपतीला कुलगुरू बनवलं आणि मेडिकल बरोबर अनेक तांत्रिक विषयांमधील पाठ्यपुस्तकांना तुम्ही हिंदीमध्ये उपलब्ध करून दिलत. परंतु तुमच्या उपलब्धींच्या तुलनेमध्ये तुमची विधानं जास्त चर्चेमध्ये असतात. तुम्हाला यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही अशाच प्रकारे हसवत राहा, जगा आणि जगू द्या. तुम्हाला ही अदालत सन्मानाने मुक्त करते. खूप खूप आभार. या विश्वासाबरोबर की मोहन यादव अशाच प्रकारे मध्य प्रदेशाच्या लोकांची सेवा करत राहतील, आजचा खटला इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल आपकी अदालत मध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.